आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। कोगनोळी गावचे सुपुत्र आणि कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा मंत्री माननीय श्री वीरकुमारजी आप्पासाहेब पाटील साहेब यांना 70व्या आणि सौ आशाराणी वीरकुमार पाटील यांना 69व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री धनंजय बाबूराव पाटील, शुभेच्छुक श्री शशिकांत दिवटे, शुभेच्छुक श्री सचिन आनंदा खोत, शुभेच्छुक श्री युवराज भाऊसो कोळी, शुभेच्छुक श्री विश्वजित लोखंडे, शुभेच्छुक श्री संजय पाटील, सौ छाया संजय पाटील, शुभेच्छुक सौ कल्पना विनायक आवटे, शुभेच्छुक सुनीता रामदास गाडेकर, शुभेच्छुक श्री राजू पाटील, शुभेच्छुक श्री उमेश हेब्बाळे, शुभेच्छुक शिक्षण प्रसारक मंडळ कोगनोळी, शुभेच्छुक ग्रामपंचायत कोगनोळी, शुभेच्छुक बबनराव पाटील। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। हिजाबच्या मुद्द्यावरून मुख्य न्यायाधीशांच्या निर्णयाची प्रतीक्षा। 15 वर्षापर्यंतच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार। बेळगाव परिसरातील महाविद्यालयांसमोर कडेकोट बंदोबस्त। आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात झंझावाती प्रचार कार्य। लता दीदींच्या स्मारक उभारणीला विरोधाचे ग्रहण। अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनामुळे 7 जवान शहीद। एपीएमसी भाजी मार्केट वादाचा मुद्दा बनला गंभीर। कर्नाटक महाराष्ट्र बस सेवेला प्रारंभ। कॅन्टोन्मेंटच्या प्रशासकीय राजवटीत 6 महिन्यांची मुदतवाढ। मगरीच्या हल्ल्यात दांडेलीतील तरुणाचा बळी। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। हिजाबच्या मुद्द्यावरून राज्यभरात आंदोलन पेटले आहे। या पार्श्वभूमीवर आता उच्च न्यायालयाच्या समोर याची सुनावणी आहे। तसेच राज्याच्या मुख्य न्यायाधीशांकडून याबाबत निर्णय दिला जाण्याची प्रतीक्षा आहे। राज्यातील अनेक शैक्षणिक संस्थांच्या कॅम्पसच्या आतील आणि बाहेरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हिजाब विवादांशी संबंधित याचिकांवर सुनावणी दरम्यान कर्नाटक उच्च न्यायालयाने 15 वर्षापर्यंतच्या मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होणार। देशाच्या विविध भागात शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत। या मुद्द्यांवर मुलांच्या सुरक्षतेला निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल संसदेत काही खासदारांनी चिंता व्यक्त केली। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी या मुद्द्यांवर संसदेत मोठी माहिती दिली। तज्ञ गटांच्या शिफारशींच्या आधारे सरकार 15 वर्षापर्यंतच्या मुलांच्या लसीकरणाचा निर्णय घेईल असे मांडवीय म्हणाले। राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मंगळवारी ही माहिती दिली। कोणत्या वयोगटातील लोकांना कोविडची लस आधी द्यायची हे सुचवण्यासाठी सरकारने तज्ञांचा एक मोठा गट तयार केला आहे असे आरोग्य मंत्री मांडवीय यांनी सांगितले। सध्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू आहे। या वयोगटातील सुमारे 67% मुलांना पहिला डोस देण्यात आला आहे। 15 वर्षाखालील मुलांच्या लसीकरणाचा निर्णय हा तज्ञ गटांच्या शिफारशींच्या आधारे घेतला जाईल असे मांडवीय यांनी स्पष्ट केले। देशात 97.5% पात्र लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे आणि त्यापैकी 77% जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे। विकसित देशांमध्ये 90%हून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही। भारत कोविड संकट अधिक चांगल्या प्रकारे हाताळत आहे असे मांडवीय म्हणाले। कोरोना महामारीमुळे प्राण गमावलेल्या 1616 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना 808 कोटी रुपये विम्याचे दावे म्हणून अदा करण्यात आले आहेत। सरकार कोरोनाने झालेल्या मृत्यूंची आकडेवारी लपवत नाही। केंद्राला ही आकडेवारी राज्य सरकारकडूनच मिळते असे मांडवीय यांनी सांगितले। बेळगाव परिसरात महाविद्यालयांसमोर कडेकोट बंदोबस्त। राज्यात निर्माण झालेली तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन
सरकारने बुधवारपासून 3 दिवस महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयांकडे फिरकले नाहीत. मात्र राज्यात अन्यत्र सुरू झालेल्या आंदोलनाचा धसका घेऊन पोलीस प्रशासनाने आता महाविद्यालयांच्या समोर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. विद्यार्थ्यांनी कॉलेज परिसरात घोळक्याने फिरू नये या दृष्टीने पोलीस यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यांनी संबंधित महाविद्यालयांच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून सूचना केल्या आहेत. त्यानुसार शहर परिसरात माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये बुधवारी दिवसभर बंद होती. बंद असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात विद्यार्थ्यांचा शिरकाव होऊ नये यासाठी पोलिसांनी खडा पहारा ठेवला होता. कॉलेजच्या आसपास भटकंती करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना हटकण्यात आले. तसेच कोणत्याही प्रकारे गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देण्यात आला. त्यामुळे आता 3 दिवस महाविद्यालयांचे परिसर सुने होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात झंझावाती प्रचार कार्य. स्थिर सरकार आणि विकासाच्या मुद्द्यांवर गोव्यात भाजपला विजय निश्चित मिळणार आहे असा विश्वास बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी पणजी येथे व्यक्त केला. पणजी आणि वास्को येथील विविध मतदारसंघात त्यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केला आहे. बेळगावातील भाजप कार्यकर्त्यांचा समूह गोवा येथे विधानसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यात गुंतला आहे. त्यांचे नेतृत्व बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केले आहे. पणजीमधील मतदारसंघांमध्ये फिरताना भाजपला व्यापक पाठिंबा मिळत आहे. मागील 5 वर्षात लाभलेले स्थिर सरकार आणि त्यामुळे साधला गेलेला गोव्याचा विकास या दोन्ही कारणांनी भाजपला पुन्हा एकदा गोव्यामध्ये यश निश्चित मिळेल असा विश्वास पाटील यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला. गेल्या 1 महिन्यापासून आम्ही बेळगाव जिल्हा नंतर धारवाड जिल्ह्याचे कार्यकर्ते गोव्यामध्ये आम्ही संघटनेच्या दृष्टीने काम करत आहोत. दक्षिण गोव्याच्या 15 मतदारसंघामध्ये आम्ही दोन्ही जिल्ह्यातले कार्यकर्ते काम करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये झालेले जे विकास आहे आणि स्थिर सरकार या दोन्ही गोष्टी इथल्या मतदारांनी जास्ती अप्रिशिएट करत आहेत. कारण एक विकास आणि दुसरं स्थिर सरकार. स्थिर सरकार असल्या कारणानं विकास झालेला आहे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार असल्या कारणानं राज्याला येणारं जे अनुदान आहे ते जास्ती प्रमाणामध्ये मिळू शकतं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये कोविडमध्ये जी समस्या झाली आहे काहीकडे तर इथं केंद्र सरकार असल्या कारणानं सुद्धा अनुदान आम्हाला उपलब्ध पुरेसे केलेलं आहे. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता पार्टीच्या बलिए मोहर मेरी लगेगी वहाँ कमल का फूल है जहाँ. बलिए कमल का फूल है जहाँ. लता दीदींच्या स्मारक उभारणीला विरोधाचे ग्रहण. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर गान कोकिळा लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता तिथेच त्यांचे स्मारक उभारण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र याबाबत दादरवासियांमध्ये विरोधाचा सूर उमटला असून शिवाजी पार्क मैदानाची स्मशानभूमी करू नका अशा संतप्त भावना व्यक्त होत आहेत. लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाल्यानंतर अंत्यदर्शनासाठी अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि चाहत्यांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अंत्यविधी कुठे करायचे असा प्रश्न निर्माण झाला होता. पेडर रोड येथील लता मंगेशकर यांच्या निवासस्थानापासून मरीन लाईन्स येथील चंदनवाडी स्मशानभूमी आणि वरळीमधील स्मशानभूमी जवळ होती. मात्र शासकीय इतमामात करण्यात येणारे अंत्यसंस्कार अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि चाहत्यांची गर्दी लक्षात घेऊन शिवाजी पार्क मैदानाची निवड करण्यात आली. अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. दुसऱ्या दिवशी सोमवारी भाजप आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्क मैदानात लता मंगेशकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली. त्यावरून राजकीय वाद रंगत असताना स्थानिक नागरिकांनी स्मारकाविरोधात भूमिका घेतली आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनामुळे 7 जवान शहीद. अरुणाचल प्रदेशमधील केबांग भागामध्ये हिमस्खलनामुळे 7 जवानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 2 दिवसांपूर्वी 6 फेब्रुवारी रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये हिमस्खलनामुळे अडकून पडलेले 7 जवान शहीद झाल्याचे अखेर समोर आले आहे. भारतीय लष्कराकडून या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली असून ANIने या संदर्भात ट्विट केले आहे. 2 दिवसांपूर्वी हे जवान केबांग सेक्टरमध्ये अडकले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र अखेर ते शहीद झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेशमधील उंचावरच्या केमांग सेक्टरमध्ये हे 7 जवान अडकले होते। गस्ती पथकाचा भाग म्हणून हे जवान या भागात गेले असता मोठ्या प्रमाणावर झालेल्या हिमस्खलनामुळे ते कमांग सेक्टरमधल्या उंचावरच्या ठिकाणावर अडकून पडले होते। 6 फेब्रुवारी रोजी ही घटना घडल्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम हाती घेण्यात आली। मात्र ही शोध मोहीम पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले। सर्व 7 जवानांचे मृतदेह हिमस्खलन झालेल्या ठिकाणाहून बाहेर काढण्यात आले आहेत। एपीएमसी भाजी मार्केट वादाचा मुद्दा बनला गंभीर। एपीएमसी येथील भाजी मार्केटमध्ये व्यवहार करणाऱ्या शेतकरी वर्गाने आपले आंदोलन सुरू ठेवले आहे। नव्या एपीएमसीला अनुमती दिल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी याला प्रखर विरोध दर्शवला आहे। या पार्श्वभूमीवर केपीसीसीचे अध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी याबाबतचा चेंडू सरकारच्या कोर्टात ढकलला आहे। एपीएमसी ही सरकारची संस्था आहे, अशा वेळी ही संस्था मोडीत काढण्यासाठी सरकारने नवीन भाजी मार्केटला अनुमती दिली आहे। त्यामुळे आता हा प्रकार सरकारने लक्षात घ्यावा आणि समस्येची सोडवणूक करावी अशी सूचना त्यांनी केली आहे। बुधवारी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या ठिकाणी आंदोलकांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी चर्चा केली। राष्ट्रीय महामार्गाजवळ नवीन जय किसान भाजी मार्केटला परवानगी दिल्यामुळे पेच प्रपंच उभा ठाकला आहे। मात्र त्यामुळे नव्याने निर्माण झालेला तिढा सोडवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। दरम्यान शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे। कर्नाटक महाराष्ट्र बस सेवेला प्रारंभ। काही महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य बस सेवेला मंगळवारपासून प्रारंभ झाला। मध्यवर्ती बस स्थानकातून महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे बसेस धावल्या। पहिल्या दिवशी काही मोजक्याच बसेस धावल्या असल्या तरी हळूहळू बस फेऱ्यांमध्ये वाढ होईल अशी माहिती परिवहनाने दिली आहे। बेळगाव विभागातील 4 आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या आगारातून कोल्हापूर, मुंबई, नाशिक, ठाणे, सोलापूर, ज्योतिबा, रत्नागिरी, विशालगड, पंढरपूर आदी ठिकाणी बस धावल्या। दरम्यान महाराष्ट्रात कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने कर्नाटकच्या बसना प्रवाशांचा प्रतिसादही वाढला होता। मंगळवारी महाराष्ट्रात 10 ते 15 बस धावल्या असल्या तरी येत्या काळात बस फेऱ्यांची संख्या वाढणार आहे। कोरोनामुळे काही महिन्यांपासून कर्नाटक महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प झाली होती, त्यामुळे महसुलावर मोठा परिणाम झाला होता। अखेर कर्नाटक परिवहनने महाराष्ट्रात बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार महाराष्ट्रातील प्रमुख शहरांकडे बस धावल्या, त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला। बेळगावसह निपाणी, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, संकेश्वर आदी बस स्थानकातून महाराष्ट्रात आंतरराज्य बस सेवेवर मोठा परिणाम झाला होता। आंतरराज्य प्रवास करणारे प्रवासी खासगी वाहनांचा आधार घेत होते, तसेच कर्नाटक हद्दीपर्यंत प्रवास करून तेथून पुढे महाराष्ट्र हद्दीपर्यंत चालत जाऊन प्रवाशांना प्रवास करण्याची वेळ आली होती। मात्र आता बेळगाव विभागातून महाराष्ट्रात हळूहळू बसफेऱ्या वाढवल्या जात आहेत। कॅन्टोन्मेंटच्या प्रशासकीय राजवटीस 6 महिन्यांची मुदतवाढ। कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत संपल्यानंतर 1 वर्षासाठी प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती। या दरम्यान कॅन्टोन्मेंटच्या निवडणुका झाल्या नसल्याने आता प्रशासकीय राजवटीला देखील 6 महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे। याबाबतची अधिसूचना संरक्षण खात्याने जारी केली आहे। कॅन्टोन्मेंटच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत 5 वर्ष असते, मात्र निवडणुका लांबणीवर पडल्याने 1 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती। त्यामुळे लोकनियुक्त सदस्यांना 6 वर्षाचा कालावधी मिळाला होता। 6 महिनेप्रमाणे 2 वेळा मुदतवाढ देण्यात आल्याने लोकनियुक्त सभागृह 10 फेब्रुवारी 2021 रोजी बरखास्त करण्यात आले। त्यानंतर 1 वर्षासाठी प्रशासकीय राजवट लागू करण्यात आली होती। स्टेशन कमांडर, कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकार नियुक्त सदस्यांचा समावेश असलेली त्रिसदस्यांची प्रशासकीय समिती स्थापन करून कॅन्टोन्मेंटचे कामकाज करण्याची सूचना केली होती। प्रशासकीय अधिकाऱ्यांचा 1 वर्षाचा कालावधी दिनांक 10 फेब्रुवारी 2022 ला संपणार आहे। त्यामुळे पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रशासकीय समितीचा कार्यकालावधी वाढवण्यात आला आहे। त्यामुळे स्टेशन कमांडरच्या अध्यक्षतेखाली ही समिती पुढील कालावधीसाठी कार्यरत राहणार असल्याची अधिसूचना संरक्षण खात्याने जाहीर केली आहे। मगरीच्या हल्ल्यात दांडेलीत तरुणाचा बळी। कामावरून आल्यानंतर घरामागे असलेल्या काळी नदीकाठी हातपाय धुण्यासाठी गेलेल्या तरुणावर मगरीने हल्ला करून पाण्यात ओढून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी दांडेली येथे घडली होती।
मंगळवारी सायंकाळी तब्बल 24 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शोध पथकाला त्याचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले. हर्षद रायचूर, वय 22, राहणार पटेलनगर, दांडेली असे दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी कामावरून आल्यानंतर नेहमीप्रमाणे तो आपल्या घरापाठीमागे असणाऱ्या नदीवर हातपाय धुण्यासाठी गेला असताना अचानक मगरीने त्याला पाण्यात ओढून नेले होते. प्रत्यक्षदर्शींनी ही माहिती पोलीस आणि वन विभागाला दिली. सोमवारी रात्रीपासून हर्षदला शोधण्याची मोहीम सुरू होती. ACF SS निगानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, अग्निशामक, वन विभाग आणि स्थानिक तरुणांनी 2 ते 3 किलोमीटर पर्यंतचा नदीकाठचा परिसर पिंजून काढला. अखेर मंगळवारी सायंकाळी ओढून नेलेल्या ठिकाणापासून अर्धा किलोमीटर वरच हर्षदचा मृतदेह आढळून आला. सरकारी दवाखान्यात चिकित्सा करून पंचनामा करण्यात आला. मगरीच्या हल्ल्याची 2 महिन्यातली ही दुसरी तर अलीकडच्या काळातली तिसरी घटना आहे. मगरीच्या सततच्या हल्ल्यांमुळे दांडेली शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. Poddar Brothers Jewelers, A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहाँ है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी वर्षभर हेस्कॉम वतीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असतात। अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता हाती घेण्यात येणाऱ्या कामांमुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत असतो। त्याचबरोबर मधून संपूर्ण दिवसभर दुरुस्तीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित ठेवला जात असतो, त्यामुळेही नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो। अनेक वेळा अतिउच्च दाबाच्या वीज प्रवाहाने घरातील दिवे, फ्रीज, टीव्ही व विजेवर चालणाऱ्या वस्तू खराब होण्याचे प्रकार घडत असतात। याचाही मोठा फटका नागरिकांना सोसावा लागतो। शहापूर, भारतनगर, पहिला क्रॉस येथे असाच प्रकार घडला। हेस्कॉम कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतले होते, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी काहींच्या घराच्या विजेच्या ताराही तोडल्या, त्यामुळे घरातील वीज पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागला। यातच स्थानिक रहिवासी उमेश राऊळ आपल्या घरात संगणक दुरुस्तीचे काम करत असताना अचानक वीज गेल्यामुळे घरातील साहित्य बंद पडले। यावेळी राऊळ यांनी कर्मचाऱ्यांशी हाती घेतलेल्या कामाबाबत विचारणा केली असता कर्मचारी आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली। हेस्कॉम कर्मचारी नागरिकांना योग्य सेवा देण्याऐवजी अरेरावी करत आहेत असा आरोपही राऊळ यांनी केला आहे। तोतया पोलिसांकडून आणखी एका वृद्धाची लूट। पोलीस असल्याचे सांगून श्रीनगर गार्डन जवळ एका दुचाकीस्वार वृद्धाचे 3 तोळ्याचे दागिने पळवून नेले। या प्रकरणी बसाप्पा कोडगनूर, वय 65, राहणार महांतेश नगर यांनी माळ मारुती पोलिसात फिर्याद दिली आहे। गणेशपूर येथे घडलेल्या घटनेनंतर अवघ्या तासातच येथेही घटना घडल्याने दोन्ही प्रकरणातील संशयित एकच असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे। कामानिमित्त बाहेर पडलेले बसाप्पा हे त्यांच्या दुचाकीवरून घराकडे निघाले होते।
यावेळी पाठीमागून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांची दुचाकी अडवली। या परिसरात चोरीच्या घटना घडत आहेत। अंगावर सोने घालून जाणे बरोबर नाही, आम्ही पोलीस आहोत, तुमच्या सुरक्षिततेची जबाबदारी आमच्यावर आहे असे सांगत त्यांच्याशी बोलणे सुरू केले। यावेळी एकाने तुमच्या अंगावरील दागिने काढून रुमालात बांधा असे म्हणत त्यांच्याकडीलच रुमाल घेतला। यावेळी तोतया पोलिसांनी त्यांच्या बोटातील 2 सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोनसाखळी, मोबाईल व मनगटी घड्याळही काढायला लावले। लक्ष विचलित करत रुमालामध्ये फक्त मोबाईल व घड्याळ तितकेच बांधत 3 तोळ्याचे दागिने मात्र खिशात घातले। थोड्या अंतरावर जाऊन पाहिले असता रुमालात फक्त घड्याळ व मोबाईल आढळून आला। बालिका आदर्श विद्यालयात नौदल एनसीसीचा प्रारंभ। बालिका आदर्श विद्यालयामध्ये नौदलाच्या एनसीसी शाखेला प्रारंभ करण्यात आला। 33 वर्षापासून सेंट पॉल आणि सेंट मेरी हायस्कूलमध्येच नौदलाच्या शाखा सुरू होत्या, परंतु 2022 मध्ये बालिका आदर्श विद्यालय आणि जैन हेरिटेज स्कूल येथे 2 शाखा मंजूर झाल्या आहेत। 8 कर्नाटक नौदल एनसीसी युनिटने कनिष्ठ विभाग कॅडेटसाठी दोन्ही शाळांमध्ये 50 जागा मंजूर केल्या आहेत। या 2 शाळांचा त्यांच्या एनसीसी युनिटमध्ये समावेश केला आहे। याची सुरुवात सोमवारी बालिका आदर्श विद्यालयामध्ये करण्यात आली। 8 कर्नाटक नौदल युनिटचे कमांडिंग ऑफिसर कमांडर सत्यनाथ भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कमांडर सत्यनाथ भोसले हे बेळगावचे असून त्यांच्या प्रयत्नांमुळे शाखा मंजूर झाल्या आहेत। त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। प्रास्ताविक टूप कमांडर विश्वास गावडे यांनी केले। शाळेतर्फे कमांडिंग ऑफिसर सत्यनाथ भोसले यांचा सत्कार चेअरमन GS फडके यांनी केला। संचालक प्राध्यापक आनंद गाडगीळ यांनी मनोगत व्यक्त केले। सूत्रसंचालन कीर्ती चिंचणीकर यांनी केले तर मुख्याध्यापक NO डोनकरी यांनी आभार मानले। जगलबेट लक्ष्मी यात्रेला उत्साहात सुरुवात। जगलबेट तालुका जोयडा येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी देवी यात्रोत्सवाला मंगळवारी पहाटेपासून सुरुवात झाली। हजारोंच्या उपस्थितीत सूर्योदयाला देवीचा लग्न सोहळा थाटात झाला। 22 फेब्रुवारी पर्यंत यात्रोत्सव चालणार आहे। शिंगरगाव करियातीमध्ये येणाऱ्या 24 खेड्यांच्या ग्रामदेवता असलेल्या जगलबेट येथील लक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवामुळे सर्वत्र भाविकांच्या उत्साहाला उधाण आले आहे। मंगळवारी पहाटे 4 वाजल्यापासून विवाह सोहळ्यासाठी मंदिर परिसरात भाविकांनी हजेरी लावली होती। मंत्रोच्चारात देवीचा विवाह सोहळा पार पडला। कोरोना संकटामुळे मास्क परिधान केलेल्यांनाच मंदिर परिसरात प्रवेश दिला जात आहे। लांबवरूनही भाविकांना देवीचा विवाह सोहळा पाहता यावा यासाठी प्रवेशद्वार व रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी स्क्रीन लावून थेट प्रक्षेपण दाखविण्यात येत होते। कोरोना संकटातून जग लवकर सावरू दे अशा मागणीचे गाऱ्हाणे देवीला घालण्यात आले। देवीची मूर्ती मंदिरातून बाहेर नेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली। यानंतर मूर्ती वैनिया गावी माहेरी 1 दिवस राहून पुन्हा जगलबेट मुख्य यात्रोत्सव ठिकाणी विराजमान होणार आहे। या सोहळ्यापाठोपाठ शिंगरगाव येथील लक्ष्मी देवीचा यात्रोत्सव मंगळवार 15 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। रेल्वे रुळालगतची 50 झाडे तोडणार। रेल्वेच्या लोंढा विभागातील 50 झाडे तोडण्यात येणार असून यासाठी 11 फेब्रुवारी रोजी लिलाव प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती खानापूर उपविभाग वन अधिकाऱ्यांनी दिली आहे। लोंढा ते मिरज दरम्यान असलेली 50 झाडे ही रेल्वे वाहतुकीसाठी अडथळा ठरत असून काही ठिकाणी दुहेरीकरण आणि पुलाच्या बांधकामासाठी ही झाडे तोडण्यात येणार आहेत। यासाठी शुक्रवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता खानापूर उपविभाग लोंढा येथील कार्यालयात लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। यासाठी इच्छुकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। यासाठी अटी लागू असणार आहेत। दगडफेक प्रकरणी सुनावणी 19 मार्चला। दगडफेक आणि खुनाचा प्रयत्न करणे अशा गंभीर गुन्ह्यात अडकवलेल्या मराठी युवकांवरील याचिकेची सुनावणी 19 मार्चपर्यंत लांबणीवर पडली आहे। बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेविरोधात 17 डिसेंबर रोजी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले। या दरम्यान दगडफेक झाली असा ठपका ठेवत शुभम शेळके, अंकुश केसरकर, रमाकांत कोंडुस्कर यांच्यासह 38 जणांना अटक करण्यात आली। 61 जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले। यापैकी काही जणांना जामीन मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी लांबणीवर टाकली। 19 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे। या प्रकरणी ॲडव्होकेट महेश बिर्जे, ॲडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, ॲडव्होकेट हेमराज बेंचन्नावर आदी काम पाहत आहेत। IPL 2022च्या लिलावाबाबत मोठी घोषणा।
IPLचा 15वा हंगाम धमाकेदार होणार आहे। यावर्षी स्पर्धेत 8 ऐवजी 10 संघ असतील। IPL सुरू होण्याआधीच मेगा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे। स्पर्धेतील संघासोबतच चाहत्यांना देखील उत्सुकता लागली आहे। IPL 2022 ची सुरुवात मार्च महिन्याच्या अखेरीस होऊ शकते। ही स्पर्धा मे महिन्याच्या अखेरीपर्यंत चालण्याची शक्यता आहे। स्पर्धेतील सर्वच संघांनी यावेळी भारतात आयोजन करावे असे मत व्यक्त केले आहे। BCCI देखील याच मताची आहे, पण कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता बोर्डाने प्लॅन B देखील तयार ठेवला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंका हे पर्याय BCCI कडे आहेत। लिलावाच्या आधी बोर्ड IPLचे ठिकाण निश्चित करू शकते। SKM क्लबकडे भाऊराव देसाई फुटबॉल चषक। खानापूर तालुक्यातील हलशीवाडी येथे कैलासवासी भाऊराव रामचंद्र देसाई यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या खुल्या महिला फुटबॉल चषक स्पर्धा बेळगावच्या FC संघाने जिंकली। अंतिम फेरीत FC संघाने मानस फुटबॉल अकादमी संघावर 2-0 असा विजय संपादन केला। या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू हा पुरस्कार ज्योती खानापूरकर, बेस्ट डिफेंडर पुरस्कार लीना कॉन्सो, बेस्ट स्कोरर प्रेरणा लनिया, सर्वोत्कृष्ट गोलरक्षक हा पुरस्कार दीक्षा जोशी यांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले। या स्पर्धेचे उद्घाटन मारुती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले। सायंकाळी झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या धनश्री देसाई सरकार, राजू तुडेकर, भरमा पाटील, राजू सिंघाने, गुरुवर्य तुकाराम पाटील, विनायक पाटील, आदित्य पाटील, अर्जुन देसाई, शीला देसाई, साहिल सुतार, नारायण देसाई, महादेव नरसिंग, लता देसाई, मिलन देसाई, अश्विनी देसाई यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक व रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। गोगटे महाविद्यालयाच्या महिला हॉकीपटूंना युनिव्हर्सिटी ब्ल्यू। मंगळूर येथे आंतरविद्यापीठ साऊथ झोन हॉकी स्पर्धेत बेळगावच्या गोगटे महाविद्यालयाच्या महिला हॉकीपटूंनी युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा मानाचा किताब पटकावला। मंगळूर येथे मंगळूर विद्यापीठ आयोजित इंटर युनिव्हर्सिटी साऊथ झोन हॉकी स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाच्या हॉकीपटूंच्या केलेल्या कामगिरीची दखल घेऊन प्राजक्ता निलजकर, श्रेया H, धनश्री S, अर्पिता पाटील, स्नेहा हंबर्गी, ऐश्वर्या जिर्ली व श्वेता हलानी या खेळाडूंना युनिव्हर्सिटी ब्ल्यू हा किताब देऊन गौरविण्यात आले। या युनिव्हर्सिटी ब्ल्यू पटकावलेल्या हॉकीपटूंचा KLSचे चेअरमन PS सावकार, चेअरमन AK तगादे, प्राचार्य डॉक्टर HH विरापूर, जिमखाना चेअरमन दत्ता कामकर, क्रीडा प्राध्यापक मंजुनाथ गौडा, नम्रता अंतलमरत यांनी या खेळाडूंचा खास गौरव केला। प्रो लीग हॉकी भारताचा फ्रान्सवर विजय। भारतीय पुरुष हॉकी संघाने FIH प्रो लीग हॉकीच्या यंदाच्या पर्वाची दमदार सुरुवात करताना मंगळवारी सलामीच्या लढतीत फ्रान्सवर 5-0 असा शानदार विजय मिळवला। जागतिक क्रमवारीत भारतीय संघ 5व्या तर फ्रान्स 12व्या स्थानावर आहे, परंतु तरीही फ्रान्सचा संघ भारताला झुंज देईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती। मात्र मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने धारदार आक्रमण करतानाच भक्कम बचाव करत सलामीची लढत 5 गोलच्या फरकाने जिंकली। भारताकडून उपकर्णधार हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, शमशेर सिंग, मनदीप सिंग आणि आकाशदीप सिंग यांनी गोल झळकावले। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।